बोगस मतदार हटवा. जिंतूर सेलूत राजकीय वातावरण तापले. मतदार यादीतील संशयित नावांवर कारवाईसाठी माजी आमदार विजय भांबळे यांचे निवेदन. जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातील कथित बोगस मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करावीत, तसेच संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार विजय माणिकराव भांबळे यांनी तहसीलदार जिंतूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की जिंतूर सेलू तालुक्यात शिक्षण व रोजगाराच्या निमित्ताने अनेक जिल्हे तसेच इतर राज्यांमधून आलेल्या काही व्यक्तींची नावे स्थानिक मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. अशा मतदारांची शहानिशा करून पात्र नसलेल्या मतदारांची नावे तात्काळ वगळावीत अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मतदार पुनर्निरीक्षण SIR कार्यक्रमांतर्गत अनोळखी मतदारांची पडताळणी, विवाहित महिलांची माहेर व सासर अशा दोन्ही ठिकाणी असलेली नावे कमी करणे, 2 ठिकाणी नोंद असलेल्या मतदारांची नावे एकाच ठिकाणी ठेवणे, मयत मतदारांची नावे वगळणे आणि नवीन मतदारांची योग्य कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करणे अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय आधार कार्ड व इतर कागदपत्रांची पडताळणी करूनच मतदार यादी अंतिम करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर माजी आमदार विजय भांबळे यांच्यासह विविध पदाधिकारी व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदर निवेदनाच्या प्रती राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी परभणी व उपविभागीय अधिकारी सेलू यांनाही पाठवण्यात आले आहेत. तहसील कार्यालयामध्ये आपण SIR बद्दल माहिती घेतली व त्यांना माहिती पण दिली, याबद्दल तुम्ही जनतेला काय आवाहन करणार? देशामध्ये SIRचा कार्यक्रम या ठिकाणी निवडणूक आयोगाने सुरू केला. त्याच्यामध्ये जिंतूर मतदारसंघामध्ये असे अनेक मतदाराच्या अडचणी आहेत ज्या आम्ही तहसीलदारच्या निदर्शनात या ठिकाणी आज नोंद केल्या. प्रामुख्यानं आमच्या सगळ्याच कार्यकर्त्याची किंवा लोकप्रतिनिधीची आमची सगळ्याची मागणी आहे की जिंतूर सेलू या 2 तालुक्यामध्ये जवळपास 4 ते 5 हजार असे मतदार आहेत की जे मतदार आपल्या तालुक्यात राहत नाही, कुठल्या खेड्यामध्ये राहत नाहीत किंवा शहरामध्ये राहत नाही. त्यांचं मूळ गाव दुसऱ्या राज्यामध्ये आहे. काही विद्यार्थी असे की जिंतूरच्या कॉलेजमध्ये शिक्षणासाठी या ठिकाणी आले, त्यांचंही मतदार यादीत नाव टाकण्यात आलं. म्हणजे ते फर्जी नाव आहे, बोगस नाव आहे. असे 4 ते 5 हजार मतदारांची नावे जे आपल्या मतदारसंघातले नसून, आपल्या तालुक्यातले नसून, ही नावं तात्काळ कमी करावीत ही प्रामुख्यानं आम्ही या ठिकाणी मागणी केली. दुसरी मागणी अशी केली की एका व्यक्तीचे 2 ठिकाणी नाव, जसं विजय भांबळेचं नाव जिंतूर शहराच्या एका वार्डामध्ये आहे, तेच नाव पुण्याला सुद्धा आहे. त्याच्यामध्ये आम्ही अशी मागणी केली की त्याचं नाव कुठं एकाच ठिकाणी ठेवलं पाहिजे, माझं नाव कुठं एकाच ठिकाणी असलं पाहिजे, किंवा माझं आधार कार्ड ज्या ठिकाणी काढलेलं आहे त्याच ठिकाणी माझं नाव एक ठिकाणी असलं पाहिजे, ही पण मागणी केली. आणि तिसरी मागणी आम्ही अशी केली की आई वडील, ज्याला आपण SIRचा खरा उद्देश आहे की आई वडिलाच्या खाली मुलाचं मुलीचं नाव हे असलं पाहिजे. पण काही ठिकाणी असं बघितलं की आई वडिलाच्या जागी चुलतीचं नाव टाकायचं आणि त्याच्या खाली मुलाचे मुलीचे नाव टाकायचे. असे सुद्धा फर्जी डॉक्युमेंट्स तयार करून काही इलिगल नावंसुद्धा टाकण्याचा प्रयत्न आपल्या मतदारसंघात सुरू आहे. ते सुद्धा थांबला पाहिजे, ती पण आपण मागणी केली. बरेच नाव असे आहेत की ते मयत झालेत, त्यांचेही नाव कमी झाले पाहिजे. अशा अनेक मतदारांच्या मागण्या व या तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांचे काही वैयक्तिक प्रश्न असतील, शेतरस्त्याचे प्रश्न असतील, राशन कार्डचा विषय, राशन दुकानचा विषय, असे सगळे प्रश्न घेऊन या ठिकाणी आज तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलं. आणि सगळ्याच कार्यकर्त्यांनी आम्ही तहसीलदारांशी या ठिकाणी चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की आम्ही SIRच्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा न करता आम्ही BLOकडं डे टू डे लक्ष देऊन हा कार्यक्रम व्यवस्थितपणे राबवू अशा प्रकारचं आश्वासन तहसीलदार यांनी आम्हाला दिलं. आणि आमची सगळ्याची मागणी की सगळी बोगस नावे तात्काळ कमी व्हावेत. आणि पुन्हा एक आम्ही मागणी केली की काही ठराविक लोकांचीच नावं कमी करण्याचा कार्यक्रम मागच्या विधानसभेच्या पूर्वी केला होता. काही विशेष समाजाचे लोक ज्यांचं नाव कमी झालं पाहिजे, जे एका पक्षाला मतदान करते त्यांचं नाव कमी करा. विधानसभेच्या पूर्वी अशा प्रकारचं एक प्रकरण घडलं होतं, 2000 नावं कमी केले होते. तो पण प्रकार असा होऊ नये
लोकशाहीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या लोकांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे, सगळ्या समाजाला दिलेला आहे. त्याच्यामुळं कुठल्याही समाजाशी भेदभाव न करता सगळ्यांची नावं मतदार यादीत राहिली पाहिजे, अशा प्रकारची मागणी आम्ही सगळ्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. याच्यामध्ये आमचं नेहमीच लक्ष राहील आणि आमचं सगळ्या कार्यकर्त्यांना मी आजच सूचना केल्या आहेत की आपणही कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं, अशा प्रकारच्या सूचनासुद्धा मी माझ्या कार्यकर्त्यांना केलेल्या आहेत. हे बोगस नाव नोंदणीच्या प्रकरणात समजा एखाद्या काही राजकीय नेत्यांचा सपोर्ट आहे का? याच्यामध्ये मी मागच्या वेळी सांगितलं, विधानसभेच्या पूर्वी भाजपच्या वरिष्ठ पातळीवर महाराष्ट्राच्या प्रमुख लोकांनी व आपल्या जिल्ह्यातल्या काही नेत्यांनी ही एक खूप मोठी एक साखळी उभी केली होती, एक सिस्टीम उभी केली होती. राष्ट्रवादीच्या विचाराचं नाव असलं की ते उडून टाकायचं, ऑनलाईन उडून टाकायचं आणि भाजपच्या मतदारांची नावं जास्त टाकून द्यायची. असं हे विधानसभेच्या पूर्वी झालं होतं. आता हे पुन्हा होऊ नये म्हणून या ठिकाणी तहसीलदारांनी काळजी घ्यावी, अशा प्रकारचं निवेदन मी या ठिकाणी दिलं आहे.